आणि शिवसेना कुठल्या हालतीमध्ये असं अपमानास्पद 4 आणि 6 जागा घेऊन लढणार नाही. शिवसेना ताकदीनं स्वबळावर लढेल. शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील आपल्यासोबत आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि शिवसेनेची जे युती संदर्भात एक निवडणूक समिती तयार करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या 2 बैठकासुद्धा पार पडलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत. भाऊ, भाजपसोबत युती संदर्भात आपली एक निवडणूक समिती तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्या 2 बैठकासुद्धा झाल्यात. काय सांगा? नांदेडमध्ये भाजपबरोबर शिवसेनेचे दोन्ही आमदार आणि जिल्हा प्रमुख यांच्या मागील 4 दिवसामध्ये 2 बैठका झाल्या आहेत आणि या बैठकांमधून काल रात्रीच्या शिवसेनेला उत्तरमध्ये 5 आणि दक्षिणमध्ये 1 जागा देऊ असं डी.पी. सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. शिवसेना भाजप यांची गेल्या 30 वर्षापासून या शहरामध्ये युती आहे. एकेकाळी आमचे पण इथे 21 नगरसेवक होते. आज दोन्ही उत्तर दक्षिणचे आमदार आहेत. तेव्हा किमान 50% जागावरती आपण लढलं पाहिजे असं आमच्याकडनं त्यांना प्रस्ताव देण्यात आलेला आहे, परंतु तिथे सकारात्मकता दिसत नाही. नक्कीच आपण एक फॉर्म्युला ठेवला होता 60 आणि 40%चा. जिथं ज्या पक्षाचा आमदार आहे तिथं 60% आणि बाकीच्या मित्रपक्षांना 20% असा महाराष्ट्रभराचा फॉर्म्युला आहे. परंतु नांदेड शहरामध्ये भाजप आणि शिवसेना दोघांनी 50% जागा घ्याव्यात असं आमच्याकडून त्यांना सांगण्यात आलं, परंतु केवळ 6 जागा देऊ म्हणजे किमान एक 10-15% जागा देऊ अशा पद्धतीची ऑफर त्यांनी दिलेली आहे आणि शिवसेनेला ती मान्य नाही. निश्चितच आमच्या पक्षश्रेष्ठींच्या कानावरती या गोष्टी घालू. जर सन्मानजनक युती होत असेल तरच आम्ही पुढे जाऊन, नाही तर शिवसेना स्वबळावर लढेल. निवडणूक समितीच्या जे आपले जे पदाधिकारी आहेत त्यांना सन्मानाची वागणूक मिळत असल्याचं चर्चा. निश्चित हे पदाधिकाऱ्यांना गेल्या 2 दिवसापासून बोलवण्यात आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजप एकत्र लढत असताना 81 पैकी आपण अर्ध्या जागा वाटून घेऊ, परंतु त्यांनी सांगितलं की तुमची ताकद कमी आहे, तुमच्याकडचे उमेदवार कोण आहेत आम्हाला सांगा. कुठलाही पक्ष त्यांचे काही उमेदवार डिस्क्लोज करत नाही. निश्चितच आपल्याला आठवत असेल की मी जिल्हा प्रमुख असताना इथे 21 नगरसेवक शिवसेनेचे होते. आज दोन्ही आमदार शिवसेनेचे आहेत. शिवसेनेची गल्ली गल्लीमध्ये ताकद आहे आणि सन्मानाने जर आपण जागा देत असाल तर युती करू आणि सन्मान ठेवत नसाल तर शिवसेना स्वबळावर लढेल. तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्हाला ऑफर त्यांचे जे नेते आहेत माजी आमदार माननीय ओमप्रकाश पोकर्ण साहेब यांनी दिलेली आहे, माननीय चिखलीकर साहेबांनी ऑफर दिलेली आहे. शिवसेना राष्ट्रवादी मिळून लढेल. आपण काल आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेतली आहे, राष्ट्रवादीचे आमदार. युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यासाठी ते येणार होते, पण त्या रात्री उशीर झाल्यामुळे ते येऊ शकले नाही. काल सकाळी मला नाश्त्यासाठी त्यांच्या घरी बोलवण्यात आलेलं होतं आणि निश्चित त्यावेळेस आमची चर्चासुद्धा झालेली आहे की शहरामध्ये सकारात्मक दृष्ट्या आपण वाटाघाटी करू आणि भाजपने जर आपल्याला सन्मानजनक जागा दिल्या नाही तर आपण एकत्र युती करू अशी आमची चर्चा झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर भाजप आणि शिवसेनेची युती आहे, मात्र नांदेडमध्ये आपण राष्ट्रवादीसोबत जाण्याची मत व्यक्त केलात. युती संदर्भात चर्चासुद्धा आपली सुरू आहे. नाही, इथे नांदेड शहरामध्ये आणि महानगरपालिका हा एक मोठा अर्थकारणाचा भाग माननीय अशोक चव्हाण साहेबांचा राहिलेला आहे आणि त्या माध्यमातून एक दुभती गाय म्हटल्यासारखी नांदेड वाघाळा महानगरपालिका आहे. या नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये मागील 40-50 वर्षापूर्वी बांधलेले मोठी मोठी कॉम्प्लेक्सेस, जी जनता मार्केट आहे आज शिवाजीनगरचं, महात्मा फुले मार्केट, ITIचं भाजी विक्रेत्यांसाठी असलेलं तरोडेकर मार्केट, वजीराबादचं किंवा बिंदू माधव मंगल कार्यालय तुमचं जुन्या मुंड्यातील, किंवा जिल्हा परिषदच्या बाजूचं कुस्त्यांचं मैदान असलेलं तर मोठं झालेलं कॉम्प्लेक्स, या BOTच्या माध्यमातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचार झालेला आहे. दुर्दैवानं जेव्हा याच्या संदर्भात वाच्यता करायची तेव्हा पक्षांतर करण्यात येतं. आज VIP रोड बघा, मागच्या 10 वर्षामध्ये परत त्यात 4 इंचाचे टॉपिंग त्याला करण्यात आलेले आहे. शहरातले चांगले रस्ते आहेत, कॉन्क्रीट रस्ते, आता वर्षापासून असलेला
रस्ता फाईवटाकीपर्यंत गेला, गुरुतागतीमध्ये झाला. कॉन्क्रीटचा रोड आहे. कॉन्क्रीट रोडचं आयुष्य तसं 50 वर्ष असतं, परंतु आता काम चालू आहे. आणि या निमित्तानं 25-30 वर्षापूर्वी लावलेली चांगली झाडं आपण छत्रपती चौकापासून तर शिवाजीनगरपर्यंत बघा की सगळी मोठी मोठी झाडं त्याच्यावरती केमिकल लावून त्याला कापून उखडण्यात येत आहेत. केवळ कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी शहराचा विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये या कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी पैसा इथं खर्च करण्यात येतो. चांगले लाईट होते वर्कशॉपपासून तर ITI पर्यंत, हॅलोजन लॅम्प चांगले होते. आता बघा नवीनच कालपासनं नवीन डिझाईन असलेले लाईट लावण्यात आलेले आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत अनावश्यक, इकडं म्हणायचं कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाही आहेत, कर्ज झालेलं आहे, 2-2, 3-3 महिने आमचे सफाई कामगारांचे होत नाही. मग हे एवढे मोठे मोठे कामं काढता कशासाठी? जे की चांगले लाईट होते, चांगले कॉन्क्रीटचे रस्ते होते, त्याच्यावरती परत परत खर्च कशासाठी करता? हो, कॉन्ट्रॅक्टरला पोचण्याचं काम सुरू आहे. निश्चित नांदेड वाघाळा महानगरपालिके फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरना पोचण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये दलाली, कमिशन हे सगळं घेतलं जातं आणि त्या माध्यमातून शहराचं जे बकाल स्वरूप आहे ते कायम गेल्या अनेक वर्षापासून तसंच राहिलेलं आहे. नक्कीच नांदेड पालिकेअंतर्गत जे विकास कामं होत आहेत त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर युती संदर्भात राष्ट्रवादीशी बोलणी सुरू आहे. भाजपसोबत सुद्धा बोलणी सुरू होती, मात्र तिथे आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळत नाही, सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही. त्यामुळे कुठंतरी जर भाजपाने आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या, वागणूक दिली तर आम्ही त्यांच्यासोबत युती करू, अन्यथा शिवसेना ही नांदेड महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा विश्वास आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड.